भिवंडी तालुका के काल्हेर गांव रेती बंदर स्थित काल्हेर ग्राम पंचायत के माजी सरपंच व विद्यमान सदस्य संजय पाटिल के जन्मदिन के शुभ अवसर पर बंदिया मारुति स्पोर्ट्स द्वारा आयोजित संजय पाटिल चषक 2023 का आयोजन दिनांक 7 फरवरी 2023 से 13 फरवरी 2023 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया है। तो वहीं आज दिनांक 9 फरवरी 2023 को काल्हेर ग्राम पंचायत के माजी सरपंच व विद्यमान सदस्य संजय पाटिल का 50वां जन्मदिन मान्यवरों की उपस्थिति में मान्यवरों द्वारा केक काटकर जन्मदिन व स्वर्ण महोत्सव मनाया गया। इस अवसर पर भिवंडी तालुका के अनेकों दिग्गज मान्यवर तथा काल्हेर गांव के सरपंच उपसरपंच व सर्व सम्मानीय सदस्य तथा आजी माजी सरपंच उपसरपंच व काल्हेर ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर काल्हेर ग्राम पंचायत के माजी सरपंच व विद्यमान सदस्य संजय पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी और लंबी उम्र की कामना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। हॅट्रिक बॉल आहे यावेळेचा फटका नक्कीच बघतो आपण अतिशय चांगला आहे। तिकडे तेवढी चांगली फिल्डिंग केंद्र फेक करेपर्यंत बघतो आपण दोन धावांचा मिळत असताना संघाचे धावसंख्या कांका आणि नक्षत्र चौदा फाडामध्ये लढत आहे। सेल नक्कीच आनंद घेत आहे। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। यावेळेस देखील फटका खेळत निसामी शॉट डाऊन द बॉल फिल्डर इकडे मिळाली आहे। धक्का लागत असताना नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरवाडा या मॅच मध्ये बागफुटला आहे। त्याचं कारण खांडपे टीमची धार बॉलिंग फलंदाज बाद।
सन्माननीय बाळाबाबांचा आगमन डीजे मास्टर विनंती आपण लगेच प्ले करायचा आहे. अप्रतिम असं व्यक्तिमत्व गीत आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण सम्राट ठाकरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. साहेब आपलं संजय शेठ 2023 मध्ये आपलं सहर्ष प्रचंड चांगलं आपल्याला नक्कीच टायमिंग पाहायला मिळालं. कनेक्शन कोऑर्डिनेशन जास्त सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते. प्रतिभा चेंडू बीमर घोषित केला मारणार रणसिद्धला नक्कीच आता मात्र चांगला मिळतील. धावांना आकार येत असताना नो बॉल प्लस 6 धावा देखील. बॅक टू बॅक सिक्सर दुसरा. साहेब आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. चेंडूच्या सुरक्षेकडे धाव सुंदर ऍक्शन रीप्लाय. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. या सिक्सर मात्र आपण लगेचच बटे साफ प्ले करावा. आज या स्पर्धेच्या माध्यमातून खरं म्हटलं तर एक दूरदर्शी शर्करा योग आहे. आज ही स्पर्धा देखील खेळवली जाते आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि खरोखरच त्यांनी जे जे काही काम या गावासाठी गावाच्या विकासासाठी जे काही त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणूनच त्या कामांचं आणि त्यांचं गौरव करण्यासाठी आज या ठिकाणी या चषकाचं आयोजन केलेलं आहे. या चषकच्या माध्यमातून आयोजक राकेश पाटील आणि त्याचे सर्व सहकारी सदस्य यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांचं खरोखरच अभिनंदन करतो की त्यांनी ही चांगली स्पर्धा इथं आयोजित केलेली आहे आणि खास करून त्यांचा वाढदिवस आहे. ते आमचे मित्र संजय शेठ पाटील यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो ही देवी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. स्पर्धेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 4 चेंडूंमध्ये 20 धावांची तुफानी खेळी ज्याने विचारायचे माझा महाराष्ट्र आणि